माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा आणि चंद्रकांत हांडोरे यांची राज्यसभेवर बिनविरोध खासदारपदी निवड झाली म्हणून भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचं आयोजन शहरातील संत कबीर नगर उस्मानपुरा येथे करण्यात आलं होतं। यावेळी खासदार चंद्रकांत हांडोरे यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार देखील करण्यात आला। या कार्यक्रमाचं आयोजन मराठवाडा कार्याध्यक्ष अनिल मगरे, शहर उपाध्यक्ष पप्पू कांबळे, मराठवाडा उपाध्यक्ष संजय सातपुते, संजय झिने यांनी केलं होतं। तर अजय वाहुळ, भीमराज भुजंग, अनिकेत शिरसाट, रवी मिसाळ यांच्यासह शारदाबाई ससाने, शोभा साळवे, विजयमाला त्रिभुवन, शोभा मोरे, रुपेश कसबे, यशोदीप भालके, प्रफुल्ल ससाने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। विरोधी मी खासदार झालो। आज परिस्थिती भयानक आहे। आपल्यातले सगळे लोक म्हणतील इथं उभा राहा, तिकडे उभा राहा, तिकडे याला मतदान करा, त्याला मतदान करा। आज परिस्थिती अत्यंत भयानक आहे। भारतीय जनता पार्टीनं, विश्व हिंदू परिषदेनं आणि RSSनं ठरवलेलं आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलण्याचं कट कारस्थान ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे। आपल्याला माहित आहे, राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जी भारत जोडो यात्रा काढली, त्या भारत जोडो यात्रेचं एकच काम होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना वाचली पाहिजे ही भूमिका राहुल गांधींनी घेतली। 4,000 किलोमीटर राहुलजी गांधी चालले आणि आता परवा आम्ही मणिपूरला गेलो होतो। मणिपूरवरनं सुद्धा त्यांनी पदयात्रा सुरू केली। त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की लोकशाही वाचली पाहिजे। बाबासाहेबांनी या लोकशाहीमध्ये राज्यघटनेला महत्त्व दिलेलं आहे की राज्यघटना वाचली पाहिजे ही भूमिका घेऊन राहुलजी गांधी पुढे निघालेले आहेत। मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, असा कुठल्याही पक्षामध्ये तुम्ही, परंतु यावेळेस जर आपण मतांची विभागणी केली